चपात्या बनवून जर पीठ उरलं ना, तर त्याचं असं काही बनवून खात जायचं. याचं एवढं वेड लागतं ना माणसाला, की पुढच्या वेळेस ना चपात्या करायच्या वेळेस थोडं पीठ नक्कीच काढून ठेवून बनवते माणूस बघा. एवढं टेस्टी लागतं बघा हे. बघा मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? सगळ्यात पहिले तर कांदा घ्यायचा. आता कांदा इथे 1 घेतला मी. त्याला आहे ना असं उभं-उभं कापून घेतले बघा. एकदम पातळ कापायचं बरं का. कांदा आता ना लगेच ह्याला एखाद्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि नंतर लगेच कोथिंबीर कापून घ्यायची. कोथिंबिरीला कापलेल्या कांद्यात टाकून द्यायचं आणि नंतर कस्तुरी मेथी 1-1.5 चम्मच याच्यामध्ये टाकून द्यायची. त्याचबरोबर लाल मिरची पावडर घेतले, ते पण आपल्या टेस्टनुसार द्यायचं त्याच्यात टाकून. नंतर 1 चम्मच ना धनियाची पावडर, जिरे, ते पिझ्झामध्ये टाकतो ते ऑरिगॅनो टाकायचं थोडंसं. आता याला चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. आता कणिक घ्यायची उरलेली आणि त्याला ना पिठात बुडवून असं लाटून घ्यायचं थोडंसं. नंतर त्यावर तो मसाला टाकायचा. मीठ टाकायचं चवीपुरतं. पहिलं मीठ नाही टाकायचं, नाहीतर मग पाणी सुटतं मसाल्याला आणि लाटताना फुटून जातं. त्याच्यामुळे जेव्हा लाटायचं आहे ना, तेव्हा मीठ टाकून मिक्स करायचं आणि लाटायचं. मग असं त्याच्या साईड उचलायच्या आणि एकावर एक ठेवून त्याचं तोंड दाबून घ्यायचं. हाताने असं गोळा करायचा, चांगला दाबून घ्यायचा, पिठात बुडवून लाटून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने लाटायचं बरं का. जर जोर लावला ना, तर मग सगळा कांदा असा वर येतो. हळू लाटायचं. जेवढं होईल तेवढं नंतर पॅन किंवा तवा ठेवायचा. हे टाकून द्यायचं आणि मीडियम बारीक गॅसवर आलटी-पालटी करायचं. पहिलं आणि नंतर त्याच्यावर तेल किंवा तूप टाकून घ्यायचं. मग बघा आणि मग नंतर ना एकदम बारीक गॅस करायचा आणि मग दोन्हीकडून खरपूस असं कलर येईपर्यंत भाजायचं. बघा कांदासुद्धा आता आतपर्यंत मस्त भाजतो ना, तर टेस्टला सुद्धा खूप छान लागतो. मग हे त्याच्यामुळे हाय गॅस नाही करायचा. मीडियम गॅसवर, बारीक गॅसवर भाजून घ्यायचं असं मस्तपैकी आणि जेव्हा खायचंय ना, तेव्हा सुद्धा परत असं वरून तूप टाकायचं. कसलं जबरदस्त वाटतं. खरंच तूप टाकलं का 2-3 हाताने फटके मारून घ्यायचे त्याच्यावर आणि मग आता खायला बसायचं बघा. आता आता खायला बसायचं बघा. आता इथं दही घेतलं मी, त्याच्यावर परत थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि मग त्याच्याबरोबर एन्जॉय केला. असला जबरदस्त लागतो ना, की तुम्ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर खरंच एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं ते. भारीच लागतं एकदम बरं का. चला तर मग भेटूयात. बाय.